नमस्कार मित्रांनो, आज सकाळी सकाळी धुरंधर हा चित्रपट बघितला. तसाही मी तो बघणारच होतो. शनिवार रविवार जोडून आलेल्या सुट्टीत बघायचा राहून गेला होता. पण या चित्रपटामुळे देशातल्या तमाम पुरोगाम्यांचा जो जळफळाट झाला, त्यामुळे शनिवार रविवार येण्याची वाट न बघता बुधवारीच हा चित्रपट बघितला. खरं सांगू मित्रांनो, आत्तापर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम हिंदी चित्रपटांमध्ये, म्हणजे ज्याला ॲक्शन ओरिएंटेड हिंदी चित्रपटांमध्ये धुरंधर हा चित्रपट निश्चितच वरच्या क्रमाला आहे. आपण अवश्य सहकुटुंब हा चित्रपट बघा. पण चित्रपट बघताना तयारी करून जा, नाही तर मग त्यातल्या मारामारीशिवाय फारसं काही कळणार नाही. अर्थात धुरंधर चित्रपटात काय आहे हे सांगणारे अनेक व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर आहेत. अगदी बोल व्हिडिओ वगैरे अशा चॅनलवरही, BBC मराठी वगैरे अशा चॅनलवरही ते आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. पुरोगाम्यांच्या जळफळाटाकडे मी नंतर येईन आणि वाट कशासाठी पहा तेही मी नंतर सांगेन, आणि त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ अवश्य बघा. मित्रांनो, गेली 15 वर्ष 17 वर्ष जवळजवळ मी पाकिस्तानबद्दल लिहित आहे. आता गेल्या 10-12 वर्षात ते लिखाणाचा पिरियॉसिटी म्हणतात किंवा त्याचं जे ते वाढलं असेल. परंतु बेनझीर भुट्टोंची हत्या झाली तेव्हापासून किंवा पाकिस्तानमधली घराणेशाही या विषयांवर अगदी मी 2008-9 त्या कालावधीपासून पाकिस्तानवर लिहित आहे. आणि जेव्हापासून यूट्यूब आला तेव्हापासून पाकिस्तानमधले पर्यटनाबद्दल हे लोक यूट्यूब ब्लॉग बनवतात तेही मी बघितलेले आहेत. आणि धुरंधर या चित्रपटातली सगळ्यात जमेची बाजू म्हणजे हा चित्रपट पाकिस्तान जसाच्या तसा तुमच्या डोळ्यासमोर उभा करतो. अर्थात अख्खा पाकिस्तान नाही, त्याच्यातलं खास करून कराची आणि कराचीमधला लियारी हा जो म्हणजे तिकडची भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, जसं आपल्याकडे जसं दिसतं तसंच त्या कराचीमधला एक 10 लाख लोकसंख्येचं एक उपनगर अगदी जसंच्या तसं उभं करतो. आणि खरोखर तुम्हाला चित्रपट बघताना वाटतं की हा चित्रपट खरंच भारतात किंवा थायलंडमध्ये शूट झालाय का, इतका तो पाकिस्तानात शूट झाल्यासारखा वाटतो. पाकिस्तानमधले यूट्यूब व्हिडिओ बघा आणि हा चित्रपट बघा, हा सेटमध्ये केल्यासारखा अजिबात वाटत नाही. दुसरी गोष्ट, फक्त सेटचा विषय नाही आहे. या चित्रपटामध्ये कराची किंवा ल्यारीचा जो भाग आहे तो जसाच्या तसा उभा केलेला आहे. ल्यारी म्हणजे काय तर स्वातंत्र्याच्या पूर्वी हा बाजारपेठेचा भाग होता, मुख्यतः हिंदूंचा. सिंधी आणि गुजराती लोक, त्याच्यात मुसलमानही होते, म्हणजे जे मेमन वगैरे जे गुजराती मुसलमान होते तेही तिथे स्थायिक झाले होते. आणि फाळणीनंतर या भागातनं हिंदूंना पलायन करावं लागलं, त्यांना हाकलून देण्यात आलं आणि त्यांची जागा भारतातनं, उत्तर भारतातनं आलेल्या मुसलमानांनी घेतली. त्याचबरोबर इराण आणि पाकिस्तानच्या सीमेवर, ज्याला मकरान कोस्ट असं म्हणतात, तिकडनं आलेल्या बलोची लोकांनी ही घेतली. आणि या बलोची लोकांची कथाही या चित्रपटात अतिशय उत्तमरित्या मांडण्यात आलेली. अगदी आपल्याकडेही ठाण्यामध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सकाळी महिलांच्या गळ्यातल्या चेन मारण्याचे प्रकार होतात, मंगळसूत्र चोरण्याचे प्रकार होतात. आणि हे चोरी करणारे मोटरसायकलवरनं येऊन चेन लंपास करून जातात. तेव्हा पोलिसांकडनं सांगितलं जातं की हे इराणी लोक आहेत किंवा बलोची लोक आहेत. मूळचे हे लोक फाळणीच्या आसपास किंवा त्याच्यापूर्वी त्या भागातनं, म्हणजे याच जो हा चित्रपट जिथे घडतो तिकडनं आलेले लोक आहेत. आणि त्या लोकांवरही हा चित्रपट, जे बलोची लोक आहेत आणि कराचीमधली जी गुन्हेगारी आहे ती गुन्हेगारी देखील समजून घेणं त्याच्यामुळे सोपं जातं. कशा प्रकारे कराचीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गँग कार्यरत असतात. म्हणजे ही गोष्ट आपल्याला थोडीशी समजून जावी लागेल, तरच हा चित्रपट आपल्याला अधिक परिणामकारकरित्या समजू शकेल.
कारण बलोची लोकांचं स्वातंत्र्य युद्ध, बलोची लोकांच्या स्वातंत्र्य युद्धात त्यांच्यावर होणारे अत्याचार, त्यांना निरपराध मुलांचं होत असलेलं शिरकाण पाकिस्तानी लष्कराकडनं आणि पाकिस्तानी ISIकडनं, आणि तरी देखील या बलोची लोकांचे नेते म्हणवणारे जे लोक कराचीला जाऊन स्थायिक झालेत आणि तिकडे वेगवेगळ्या गँग चालवतात, या लोकांकडनं एकीकडे स्वतःला सरदार म्हणवून घेणं, म्हणजे बलोची लोकांचे प्रतिनिधी म्हणवून घेणं, आणि दुसरीकडे याच बलोची लोकांच्या स्वातंत्र्य इच्छेला पायदळी तुडवत पाकिस्तानच्या लष्करासोबत ISI सोबत संगनमत करणं, हाही संघर्ष त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या रीतीने मांडलेला आहे. मला कळलं नाही की आपल्याकडच्या पुरोगाम्यांना हा चित्रपट बघून जळफळाट का व्हावा. कारण हा चित्रपट आहे साधारणतः 1999 साली, जेव्हा इंडियन एअरलाइन्सचं विमान नेपाळहून हायजॅक करून कंदाहारला नेण्यात आलं आणि अटल बिहारी वाजपेयी सरकारसाठी सगळ्यात नामुष्कीदायक घटना, 3 अतिरेकी आपल्याला सोडावे लागले आणि यांच्यापैकीच एका अतिरेक्याने, जे मौलाना मसूद अझहर त्याच्यात होताच, पण यांच्यातल्याच एका अतिरेक्याने नंतर संसदेवर हल्ला करून एका प्रकारे भारताचं नाक कापलं. आणि याच्यामध्ये हतबल झालेले जसवंत सिंग आणि अजित दोवल दोघेही या तिथून या चित्रपटाची सुरुवात आहे. आणि हा चित्रपट एका अशा कालखंडाबद्दल आहे की जिथे IBचे प्रमुख असलेले, त्याच्यात सान्याल दाखवलाय, पण बघून वेशभूषा बघून सगळ्यांना वाटतं की हे अजित दोवलच आहेत. तर ते एका प्रकारे निष्कर्षावर येतात की जोपर्यंत पाकिस्तानच्या दहशतवादाला कारणीभूत पाकिस्तानचं अंडरवर्ल्ड इन्फिल्ट्रेट केलं जात नाही, त्या अंडरवर्ल्डमध्ये शिरून त्याचा खात्मा केला जात नाही, त्याच्यावर पकड मिळवली जात नाही, तोपर्यंत पाकिस्तानी दहशतवाद आपण थांबवू शकत नाही. कारण आपण कितीही कंठशोष केला, आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर गेलो, अमेरिकेची मदत मागितली, तरी पाकिस्तानी लष्कर आणि ISIचं आपण काही करू शकत नाही. कारण भारताविरुद्ध झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी वापरलेली शस्त्रास्त्र, प्रशिक्षित केलेले लोक हे बरेचदा पाकिस्तानच्या अंडरवर्ल्डशी संबंधित असतात, त्यांच्याकडनं त्यांना मदत पुरवली जाते आणि त्यामुळे पाकिस्तानी ISI हात वरती करू शकतो. आणि म्हणून या पाकिस्तानी गुन्हेगारी विश्वात आपल्याला आत शिरायला पाहिजे. आणि त्या उद्देशाने शेवटी म्हणजे संसदेवरचा हल्ला झाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये रॉचे तत्कालीन प्रमुख जे आता पाकिस्तान धार्जिणे भूमिका घेत असतात, दौलतशी संबंधित त्यांचं नाव आहे, खरी नाव आहे त्यामुळे प्रत्येकाचे खरं नाव घेत नाही आहे, पण असे झिपरे रॉ प्रमुख, माजी रॉ प्रमुख, त्यांचंही कॅरेक्टर त्याच्यात आहे. आणि कशा प्रकारे त्यांचा अशा कारवायांना विरोध होता, म्हणजे देशाच्या सुरक्षा व्यवस्थेतच 2 तट होते, IB विरुद्ध रॉ, म्हणजे त्याचाही. म्हणून म्हटलं की याच्या पुरोगाम्यांना राग येण्यासारखं काय मला कळलं नाही, उलट त्यांना तर आनंद व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातनं हा चित्रपट सुरू होतो आणि कशा प्रकारे मग भारत एक गुन्हेगाराला पाकिस्तानमध्ये लॉन्च करतो, अफगाणिस्तानातनं पाकिस्तानात त्याला आणतो आणि पाकिस्तानमधल्या खास करून कराचीच्या लॅरी भागातल्या, आणि ह्या लॅरी भाग महत्त्वाचा अशासाठी आहे कारण भुत्तो कुटुंबाची ही खानदानी सीट आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे एक कुटुंब आहे जे देशाला जे स्वतःला देशाचे मालक समजतात, एक कुटुंब आहे जे स्वतःला मुंबईचे मालक समजतात, पण दुर्दैवाने जे देशाचे मालक समजतात त्यांचे मतदारसंघ देशातल्या सगळ्यात मागास मतदारसंघांपैकी एक होते. कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही आणि तीच अवस्था मुंबईच्या मालकांबद्दलही आहे. तीच अवस्था भुत्तो ज्याला स्वतःच्या मालकीचा मतदारसंघ समजतात त्या लॅरीबद्दलही, म्हणजे जुल्फिकार अली भुत्तो, त्याच्यानंतर बेनझीर भुत्तो, त्याच्यानंतर आसिफ अली जरदारी त्यांचा पती, हे सगळे एकेकाळी लॅरीचंच प्रतिनिधित्व करत होते. आणि तरी लॅरी सगळीकडे नुसता कलकलाट, गचाळ, जुन्या इमारती, त्याच्यावर सगळे लागलेले पाण्याचे वाहणारे ओहोळ, म्हणजे वाटतं की खरंच देशाची फाळणी झाली. पण ही जी आपण मालक होत इथले, ही जी मनोवृत्ती आहे ती दोन्ही देशात सारखीच होती. आता ती भारतात तिचा ऱ्हास होतोय वेगाने, पण पाकिस्तानातही अशाच आपली जहागिरी असल्यासारख्या, आपली मालकी असल्यासारख्या राजकीय नेत्यांची भूमिका असते, ती त्याच्यातही दिसून येते. आणि या मग एखाद्या शहरावर मालकी ठेवायची तर मग काय करायचं, तर मग तिथलं गँग वॉर, मग त्याच्यातल्या टोळ्या, मग त्यांना एकमेकांच्यात लढवायचं. त्याच्यातली एक बलोच टोळी, एक कदाचित पंजाबी टोळी, एक पोलीस अधिकारी जो संजय दत्तनी कॅरेक्टर निभावलंय. आणि याच्यामध्ये मग
बाबू बलोच, अब्दुल रहमान बलोच ही सगळी पात्र आहेत, त्यांच्यातले एकमेकांच्यातले संघर्ष आणि त्याच्यामध्ये भारतीय एजंट कशा प्रकारे स्वतःचा शिरकाव करून घेतो, त्याच्यात स्वतःचं स्थान वाढवत जाऊन शेवटी तो त्या अंडरवर्ल्डचा प्रमुख होतो तिथपर्यंत ही कथा आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाला काही आक्षेप असायचं कारण नाही आहे. कदाचित आक्षेप असला तर एक लुंगीवाले संरक्षण आपले गृहमंत्री होते देशाचे, चिदंबरम, मी मुद्दामून नाव घेत नाहीये, ते आणि त्यांचा कीर्तिवंत मुलगा, या दोघांनी कशा प्रकारे देशाच्या 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा, बनावट नोटा बनवण्याची एक व्यवस्था तयार केली होती या देशाचे. आणि मग त्याच्यातनं एक साधारणतः आपल्याला क्लू मिळतो की देशात नोटबंदी का लागू झाली, किंवा जे पुरोगामी सातत्याने आरोप करत असतात की ही नोटबंदी झाली त्याच्यातनं नक्की साध्य काय झालं. अनेकांची तळघरं भरली होती ती रिकामी झाली, म्हणजे कागज के तुकडे तुकडे झाले म्हणून ते दुःखी होते. अनेक कागज के तुकडे तुकडेवाल्या वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहिले की 86% नोटांचे कागज के तुकडे तुकडे झाले. पण ते का झाले, ते का करावं लागलं, याचा एक स्पष्टीकरण हा चित्रपट, अर्थात चित्रपट काल्पनिक आहे पण तो सत्याशी खूप चांगल्या प्रकारे जोडला गेलेला आहे. आणि त्यामुळे या चित्रपटात आक्षेप असण्यासारखं तसं काहीही नाही आहे. ज्या प्रकारे जेम्स बॉन्डचे चित्रपट किंवा मिशन इम्पॉसिबल सारखे चित्रपट, म्हणजे त्याच्यातही बऱ्याच फॅन्टॅसिकल प्रकारचा एक त्याच्यामध्ये ॲक्शन असते, पण तरी देखील ती खरी वाटते. आणि मग त्याच्यात तुम्ही खाचाखोचा शोधत जाता की, आणि मग तुम्हाला वाटतं की, कारण शेवटी चित्रपटाचं यश त्याच्यात असतं की, नाही तर बॉलिवूड चित्रपटात पाकिस्तान वगैरे ज्या प्रकारे दाखवतात, म्हणजे सनी देओलचं आणि ते कुठला गदर वगैरे याच्यामध्ये ते हास्यास्पद पद्धतीने पाकिस्तान दाखवलं जातो. या चित्रपटात पाकिस्तान, तिथला समाज, तिथले अंतर्गत कंगोरे, भारतातले अंतर्गत कंगोरे अतिशय, म्हणजे तुम्ही झूम इन करा, झूम आउट करा, तुम्हाला त्यातलं वास्तव चटकन नजरेस येतं. मग एवढा जळफळाट का? जळफळाट अशासाठी कारण धुरंधर चित्रपटाचा भाग 2 येतोय आणि हा भाग 2 मार्चच्या उत्तरार्धात प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच बंगालमधल्या विधानसभेच्या निवडणुकांपासून महिन्याभराच्या आधी हा भाग प्रसिद्ध होणार आहे. या चित्रपटात जे अजित दोवल यांचं पात्र आहे त्यांचे नाव सान्याल, म्हणजे बंगालीच दाखवलं आहे. आणि हा जो उत्तरार्ध असणार आहे या कहाणीचा, त्याच्यामध्ये कशा प्रकारे भारतीय अज्ञातांनी पाकिस्तानमध्ये धुमाकूळ घातला, म्हणजे सगळं तण साफ केलं, ते दाखवणार आहेत. आणि ते बघूनच कदाचित या देशातल्या पुरोगाम्यांच्या पोटात धडकी भरली असावी की मार्चमध्ये हा भाग 2 येईल आणि अज्ञातांना, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला शिकवलं की हा भारत देश महात्मा गांधींचा देश आहे, या गालावर थप्पड मारली की हा गाल पुढे करणारा देश आहे. आता घर में घुसेंगे मारेंगे ते पण झालं उरीमुळे, पण आता त्याच्या पलीकडे जाऊन अज्ञात वीरांना उजेडात आणणारा हा चित्रपट, त्यांनी देशासाठी केलेल्या त्यागाचं एक इतकं उत्तम उदाहरण असलेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. म्हणून त्यांच्या पोटात धडकी भरली असावी. पण खरंच सांगतो की बॉलिवूडची ताकद काय आहे, कारण ज्या प्रकारे गेल्या काही दशकांमध्ये बॉलिवूड चित्रपटांद्वारे गांजेडी, चरसी लोकांचं प्राबल्य वाढलेलं, ज्या प्रकारे त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम किंवा इतर सगळे जे गँगस्टर आहेत मुंबईतलं त्यांचं उदात्तीकरण, ड्रग्सचं उदारीकरण, स्मगलिंगचं उदात्तीकरण, हिंदू मुस्लिम दंग्यांमध्ये कशा प्रकारे हिंदूंनी मुसलमानांना मारलं आणि मुस्लिम कसे गरीब बिचारे, हेच बघायची सवय झालेली होती. जेव्हा त्याला छेद देऊन वेगळ्या पठडीतले चित्रपट, सरफरोश हा त्यातला तसा पहिला वेगळा चित्रपट होता, पण त्याच्यातही शेवटी एक ड्रामॅटिक इफेक्ट त्याला द्यायला की इकडे मिरची आहे तर इकडे, म्हणजे तुम्ही दोघेही, त्याच्यात धर्माचा काही संबंध नाही आहे, इथे बेग आहे इथे मिरची आहे वगैरे असं केलं जातं. पण या सगळ्याला एका वास्तववादी स्वरूपात आणण्याचं नंतर प्रयत्न सुरू झाले आणि वास्तववादी करता करता त्याला एक मनोरंजनात्मक, म्हणजे जबरदस्त ॲक्शन पॅक थ्रिलर आणि अभिनय सगळ्यांनी अत्युत्कृष्ट अभिनय केलेला आहे.
आणि त्यामुळे त्याच्यासाठी या चित्रपटाचं कौतुक करायला पाहिजे. खास करून म्हणजे मला त्या सगळ्या कास्टमध्ये एक सारा अर्जुन नावाची अभिनेत्री आहे, जेमतेम 19-20 वर्षाची असेल. तिचा अभिनय तर खरोखर म्हणजे ती या सगळ्या मोठ्या दिग्गजांपुढे ती उभी राहिली आणि तिने जो अभिनय केला आहे. पण बाकी राकेश बेदी असेल, अर्जुन रामपाल असेल, अक्षय खन्ना, माधवन, सगळ्यांचाच अभिनय उत्तम आहे. आणि त्यामुळे अवश्य चित्रपट पहा आणि भाग 2 येण्याची वाटही पहा. एवढंच मी आपल्याला सांगत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.